गेली 2 वर्ष राज्यातल्या शेतकऱ्यांनी थोडीशी वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत गेल्या 4 महिन्यांपूर्वी 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलने विकल्या जाणाऱ्या कांद्याला सध्या 800 ते 1000 रुपयाचा दर मिळतो। याविषयी नाशिक जिल्हा बाजार समितीतून जाणून घेतले आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या 6-7 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातला शेतकरी कुठल्याही शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे नाराज होता। तर आज कांद्याला भाव जरा बरे आल्यामुळे तो आनंदी आहे। जवळजवळ सरासरी आपण बघितलं तर कांद्याच्या बाजारात 800 ते 1000 रुपयापर्यंतचे सरासरी भाव या ठिकाणी कांद्याचे आहेत। आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून की काय वाटतंय तुम्हाला, जे काही भाव सध्या आहेत त्यामुळे आनंदी आहात, फायदा होतोय? आनंदी म्हणण्यापेक्षा थोडं समाधानी व्हा, आणि तोच जर बाजार 1200-1500 पर्यंत गेलं तर मग जरा शेतकऱ्याला समाधान जास्त चांगलं राहील। कारण उत्पन्न क्षेत्राच्या मानाने आता थोडी घट जास्त येते। कांदा थोडा नाशवंत पीक असल्यामुळे बराचसा कांदा थोडा हळूहळू खराब व्हायला लागले शेतकऱ्यांचा। अनेक दिवसांपासून जो साठवला होता त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे? हो, थोडा मिळणार आहे, कारण अजून थोडं वाढलं पाहिजे। आमची अशी अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची, बाजारभाव थोडे अजून वाढले पाहिजे। कारण निर्यात केली तरच बाजार वाढतील, अन्यथा वाढू शकत नाही। थोडं निर्यातीचं प्रमाण वाढवलं तरच कुठं मग जर शासनाचं आहे ना थोडंसं धोरण व्यवस्थित टिकेल आमच्या हिशोबाने असं। एकूणच आपण व्यापारी आहात, या ठिकाणी मार्केटमध्ये रोज कांदे बघतात, किती वाढला आहे कांदा गेल्या 4-5 महिन्यामध्ये आणि काय पुढचं काय भविष्य असेल? सध्या जे आजच्या बाजारामध्ये जे रेट आहे 800 ते 1100 पर्यंत कांदे विकत आहे, परंतु हे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी 300 पासून तर 500 रुपयेपर्यंत होते। याचं मूळ कारण म्हणजे इतर राज्यातली मागणी कमी होते। आता सध्या MP-UPच्या भागामधला जे पावसामुळे कांदा खराब झाला आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्रातील मालाला देशावर पण मागणी चांगली झालेली, त्याच्यामुळे निश्चितच बाजारभाव वाढलेले। आणि जर शेतकऱ्यांनी हा माल जर टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये आणला तर हे बाजारभाव टिकून राहतील आणि निश्चितच आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 1000 ते 1500 रुपये बाजारभाव हे निश्चितच होणार आहेत। एकूणच आपण बघितलं तर कांद्याचे बाजारभाव थोडे जरी वाढले तर बाजारामध्ये पॅनिक होत असतं। अनेक ग्राहक हे याबद्दल बोलत असतात। मात्र खरं म्हणजे कांद्याचे भाव वाढल्यानंतर कांदा जर कमी खाल्ला तर तो नियंत्रित होऊ शकतो। जे काही नुकसान होणार असतं, सर्वसामान्यांना जो फटका बसणार असतो तो बसणार नाही आणि शेतकऱ्यालाही 2 पैसे मिळतील। त्यामुळे येत्या काळामध्ये कांद्याच्या बाबतीत जास्त गहजब न करता शेतकऱ्याला फायदा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।